आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। खुद की जिंदगी की परवाह न करते हुए लाखों अफराद की जिंदगी बचाने वाली सरकारी टीम के पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे का समाज भूषण भीमराव हत्ती अंबीरे के हाथों इस्तकबाल। मुल्क के मरकजी वजीर दाखिला अमित शाह का 15 फरवरी को शहर में जलसा-ए-आम। औरंगाबाद लोकसभा की नशिस्त पर भारतीय जनता पार्टी और रुफ़का पार्टियों का उम्मीदवार करेगा मुकाबला। अब खबरें तफसील से। गैस टैंकर हादसे की वजह से पैदा हुई खतरनाक आफत पर कंट्रोल करके लाखों अफराद की जान मुआविनीन ने बचाई। सामने दुश्मन था और वो सीने पर गोली मारेगा। इन अल्फाज में पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे ने गैस इखराज के वाक़े को याद किया। वो संबोधि एकेडमी के इस्तकबाल का जवाब दे रहे थे। खुद की जिंदगी की फिक्र न करते हुए लाखों अफराद की जिंदगी बचाने की कोशिश करने वाले सरकारी अफसरान व मुलाजिमीन में से एक पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे का समाज भूषण भीमराव हत्ती अंबीरे के हाथों संबोधि मुकाबला जाती इम्तिहानात तरबियती मरकज की जानिब से खास इस्तकबाल किया गया। सिटी पोलीसमध्ये काम करताना बरेचसे प्रसंग असे असतात की तुम्हाला इमिडिएट रिस्पॉन्स करावा लागतो। तुमचा थोडासा गॅप टाइम लॅग तो बराचसा डिझास्टर घडू शकतो। जो नागरी सत्कार हत्ती अंबीरे सरांनी मला केला त्याबद्दल मी एकदम सद्गती झालेलो आहे। ते आठवण पण मला काढायला मी त्या प्रसंगाची ॲक्च्युली त्या दिवशी म्हणजे मला असं वाटलं नाही की आम्ही श्रीकांत सर आम्ही जेव्हा पुढे गेलो, मी सकाळपासूनच होतो 9-9:30च्या वेळी जवळपास 9:30 पर्यंत उभेच होतो। आम्ही गॅस खात होतो, पाणी मारत होतो कंटिन्यू आणि 9:30च्या आसपास आम्हाला वाटलं की आता स्फोट होणार। म्हणजे तो प्रसंग असा होता की समोर शत्रू उभा आहे आणि छातीवर गोळी मारणार आणि जे भीतीची थोडीशी एक चुरूक लकलकून गेली होती। म्हणजे ॲक्सेप्ट करायला हरकत नाही आहे आणि असं वाटलं की संपलं, कारण मी 1.5-2 फुटावर उभं होतो जिथून ते गॅस लिकेज चालू होतं त्याच्यात आणि 100% मला ही खात्री झाली होती की आता संपणार। त्यावेळी मी श्रीकांत सरांना कॉल केला। आमचे माननीय CP साहेब त्यांचे मार्गदर्शन चालू होतं, श्री मनोजी लोहिया साहेब ते पण मार्गदर्शन करतच होते। पण तो एक फोन झाला श्रीकांत सरांना आणि त्यांनी इव्हॅक्युएशनची ऑर्डर दिला, कारण आम्ही त्यावेळी 100% शुअर होतो की आता ते ब्लास्ट होणार। आम्ही तिथे असलेले जे टेक्निकल ऑफिसर होते आणि मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यामुळे तेवढी खात्री माझी झाली होती की ब्लास्ट कॅन हॅपन एनी टाईम। आणि त्यावेळी श्रीकांत सरांनी इव्हॅक्युएशनची ऑर्डर दिली आणि थोड्याच वेळात ते पोहोचले। त्यानंतर आमच्या त्या कार्याला थोडीशी गती आली, त्यांनी ऑपरेशन सगळं हातात घेतलं आणि तिथे 12-12.5 तास पूर्ण उभं राहून उन्हात तिथं आम्ही ते कारण आम्ही ऑर्डर दिले होते आणि एक्झिक्यूट करणारे इंजिनियर्सच होते। एक इंजिनियरचं दुःख कळू शकतं मला, इंजिनियर असल्यामुळं त्या क्षेत्रात मी काम केलं तर कधीतरी होसेस त्या हाय प्रेशर वॉलला मी लावले होते, त्यामुळे तिथे उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन करणं आणि तेही माझे कर्तव्य होतं की कुणाला तरी लढायला सांगून आपण पळून जाणं हे काही बरोबर नाही, कारण त्यांचे जीव तेवढे महत्त्वाचे होते। त्यांचे ते चेहरे बघून म्हणजे तेवढी भीतीची पाल त्यांच्या मनात पण सुटली होती की म्हणजे आता त्याचं गांभीर्य नाही कोणाला, पण आय एम टेलिंग यू की त्यावेळेला ते संपण्यातच जमा होतं आणि तिथून आम्ही ते वरती काढून सर्वांनी आमच्या टीमनी ते एक यशस्वीरित्या ते काम केलेलं आहे।
त्याबद्दल मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. तो त्या दिवसानंतर कोणी त्याची आठवण काढली नाही. आज पुन्हा हाती आंबेरे साहेबांनी माझा इथं एवढा मानसन्मान दिला, सत्कार केला. हा या शहरातील पहिला सत्कार आहे. दिवस विसरून गेले पण काही लोक लक्षात ठेवतात, त्यापैकी हाती आंबेरे साहेब एक आहेत. संबोधि एकेडमी महाराष्ट्र के ज़ेर इंतज़ाम, इसी तरह महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च और तरबियती इदारे नागपुर और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर रिसर्च व तरबियती इदारे पुणे से मंजूर शुदा संबोधि मुकाबला जाती इम्तिहानात तरबियती मरकज़ औरंगाबाद में इदारे के सदर नीस कारगुजार डायरेक्टर समाज भूषण भीमराव हत्ती अम्बीरे सर की रहनुमाई में पब्लिक सर्विस इम्तिहानात क़ब्ल तरबियत मुकम्मल करने के सिलसिले में अलविदाई तकरीब मुनक़िद की गई थी। इस प्रोग्राम में डिप्टी पुलिस कमिश्नर नितिन बगाटे, एडिशनल पुलिस सुपरिटेंडेंट सुनील लांजेवार, एडिशनल चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर ज़िला परिषद जालना श्रीज बंसोड़े मौजूद थे। इस मौके पर सकाफती प्रोग्राम्स भी पेश किए गए। बाद अज़ा सरकारी खिदमात में मुंतखब होने वाले होनहार तरबियत याफ्ता का मुअज़्ज़िज़ीन के हाथों इस्तकबाल करके यादगारी निशानियाँ दी गई। तुम्हाला सांगू का, तुमची पिढी जी आहे ना, मी तुमच्या पिढीला माझ्या पिढीतलाच मानतो, पण तुम्ही आमच्या थोडे मागे आहात, आम्ही थोडे पुढे निघून गेलो. तर तुम्ही आमच्या पिढीच्या मोबाईलमधलं ते व्हर्जन्स असतात ना अँड्रॉइडमधले, त्याचं अपडेटेड व्हर्जन आहात तुम्ही. त्यामुळे मार्गदर्शन वगैरे या गोष्टी आता तशा आमच्या गेल्या 15-20 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही अभ्यासाला सुरुवात केली त्या काळातला आणि तुमचा जो संबंध आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की स्वतःशी प्रामाणिक राहा आणि घरच्यांना फसवू नका. बघा, आपण जेव्हा केव्हा आयुष्याला सामोरं जात असतो, आयुष्यात पुढे पुढे वाटचाल करत असतो, तेव्हा आपल्याकडे काहीतरी पर्पज असलं पाहिजे. पर्पज म्हणजे तुम्ही त्याला गोल म्हणता. माझं गोल काय आहे तर MPSCची परीक्षा पास होणं, त्याची हाईट चांगली आहे, जो काहीतरी थोडीफार जिम करतोय, फील्डवर जातोय, ग्राउंडवर जातोय, तो म्हणतो मी DYSP होणार, काय होणार, मी डेप्युटी कलेक्टर होणार, काय क्लास 1 अधिकारी होणार, वगैरे वगैरे वगैरे. जर आपण आपलं पर्पज किंवा गोलच निश्चित केलेलं नसेल तर मग आपण खरंच स्पर्धा परीक्षांना सामोरं जातोय का. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना कोणीतरी मी बघत होतो की मग अशी वही पेन काढून टिपणं काढण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही काहीतरी फार चांगलं बोलू. अपेक्षा अशी असते की यशस्वी झालेल्या लोकांनी अभ्यास कसा केला, किती तास अभ्यास केला. महाराष्ट्र रियासती तलाठी तंजीम के रियासती सतह की कॉन्फ्रेंस का इफ्तिताह महसूल वजीर राधाकृष्ण विखे पाटिल की मौजूदगी में अमल में आया। तमाम तलाठी भाई बहनों से उन्होंने बातचीत की, उनके मुतालबात मंजूर करते हुए तंजीम के नाम में तब्दीली करने का ऐलान किया। शहर में इतवार को मुनक़िद किए गए महाराष्ट्र रियासती तलाठी तंजीम के रियासती सतह की कॉन्फ्रेंस का इफ्तिताह महसूल वजीर राधाकृष्ण विखे पाटिल की मौजूदगी में अमल में आया। उन्होंने आए हुए तमाम तलाठी भाई बहनों से खिताब किया और इनके मुतालबात को मंजूर करते हुए तंजीम के नाम में तब्दीली करने का ऐलान किया। तलाठी और मंडल अफसरान को अवार्ड्स देने का भी तयक़ीन दिया गया। ग्रेड पे के सिलसिले में जल्द ही मनसूबाबंद फैसला लेने का भी तयक़ीन दिया गया। तंजीम की जानिब से जारी किए गए रिसाले का इजरा किया गया। औरंगाबाद के डिविजनल कमिश्नर मधुकर राजे आर्दड़, म्यूनसिपल कॉरपोरेशन कमिश्नर जी श्रीकांत समेत महसूल शोबे के सीनियर अफसरान और तंजीम के ओहदेदार इस मौके पर मौजूद थे। रोटरी परिवार और रोटरी अलाइड जालना की जानिब से अजीमुशान रोजगार मेड़ावा इतवार को शहर में मुनक़िद किया गया था। इस मेड़ावे में 1000 से जायद रोजगार फराहम किए गए। मेड़ावे के मुंतज़मीन ने एडीएन से बातचीत करते हुए मजीद मालूमात दी। छत्रपती संभाजीनगर मधल्या 9 रोटरी क्लब आणि जालना इलाइट मधला एक क्लब आहे जालना इलाइट, जर 10 क्लबनी मिळून हा एकत्रित मेगा जॉब फेअर आम्ही इथे घेतलेला आहे। आणि आमच्यासोबत आमचे पार्टनर आहेत इक्विटास आहेत। इक्विटास सोबत आम्ही मागच्या वर्षी पण असाच मेगा जॉब फेअर घेतलेला होता, यावर्षी पण घेत आहोत। मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी रिस्पॉन्स जास्त आहे। नेक्स्ट इयर आम्हाला आणखीन मिळेल याची अपेक्षा आहे। आणि यामध्ये हा मेगा जॉब फेअर घेण्यामध्ये इक्विटासोबतच आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकल मॅडम, आमच्या असिस्टंट गव्हर्नर रोटरियन स्वाती स्मार्ट मॅडम यांच्या अथक परिश्रमाचं हे आजचं फळ आहे। त्याचसोबत या
प्रोजेक्टचे कन्व्हेनर, को कन्व्हेनर आणि आहेत रोटरियन विवेक कानडे, अमित कोळे आणि रागिणी कंदाकुरे मॅडम, या सर्वांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे. आणि त्याचबरोबर आमच्या छत्रपती संभाजीनगरमधले जे 9 क्लब आहेत, त्या 9 क्लबचे प्रेसिडेंट, अध्यक्ष यांचे पण मनापासून खूप आभार. आज रोटरीतर्फे संभाजीनगरमध्ये आम्ही एक मेगा जॉब फेअर घेत आहोत. आणखीन त्याला सकाळपासून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि इंटरव्ह्यू चालू आहे. सुनीता राठी या उद्योजिका यांच्या हस्ते आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे. आणखीन खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. भरपूर मुलं आणि मुली याच्यासाठी येत आहेत. आणखीन त्यांना चांगले शॉर्टलिस्ट पण होत आहेत. तर साधारणतः आपल्याकडे 2,500 जॉब आहेत. आणखीन त्यानुसार आम्ही विद्यार्थ्यांची निवड करतो आहे आणि सकाळपासून आता एक 500 मुलांचे इंटरव्ह्यू झालेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत अजून जास्त होतील अशी आशा आहे आणि जास्त लोक शॉर्टलिस्ट होतील आणि जास्त लोकांना जॉब मिळतील अशी आशा आहे. रोटरी परिवार, छत्रपती संभाजीनगर, जालना इलाइट, इंदिरा विद्यालय आणि इक्विटास फायनान्सच्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा जर मेगा जॉब फेअर झाला आहे, हा खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे. आणि खरंच आमच्यासारख्या एंटरप्रेनरला पण अंडर वन रूफ एवढे कॅन्डिडेट इथं मिळत होते, चॉईस होती. मी स्वतः पण माझ्या कंपनीकरता स्टोअर ऑफिसर म्हणून हवे होते तर घेतले. यापूर्वी पण मी वर्तमानपत्रामध्ये वगैरे जाहिरात दिली होती, तेव्हा पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही. पण इथं ते विदिन हाफ ॲन आवर आय गॉट इट. रिअली इट इज व्हेरी म्हणजे जे म्हणतो ना आपण का सध्या काळाची गरज होती, तसा हा स्तुत्य उपक्रम झाला आहे. खूप खूप म्हणजे धन्यवाद, आभारी रोटरी क्लब आणि जालना इलाइट. हा डेफिनेटली रोटरीने हे प्रोग्राम भविष्यामध्ये पण घ्यावे. आणि मी पण म्हणजे आता जास्त लोकांना माहिती नसेल तर ॲज अ मसिया वुमन विंगची कन्व्हेनर आहे मी, तर त्याच्या माध्यमातून पण आम्ही पण विचार करू शकतो आणि जास्तीत जास्त संधी उपलब्ध होईल. डेफिनेटली म्हणजे मी तो विश्वास देते. परिवार छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे मी सर्वप्रथम आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हरकल मॅडमचे मी मनापासून आभार मानते की त्यांच्या संकल्पनेतनं त्यांनी जी कल्पना केली होती की जॉब फेअरच्या रिलेटेड आपल्याला खूप मोठे इव्हेंट्स घ्यायचे आहेत, तर तो प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांनी आम्हाला जो आज चान्स दिलेला आहे. तर आज मोठ्या प्रमाणावर मला सांगण्यात आनंद होतो आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती आमचं इथे रिस्पॉन्स आहे. टोटल 2,500 रजिस्ट्रेशन झालेले होते ऑलरेडी, पण त्यानंतर आता सध्याच्या परिस्थितीत तर एक 400 ते 450 जणांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज इथे मिळालेल्या आहेत आणि प्लस संध्याकाळपर्यंत एक 1,000 प्लस लोकांना इथे जॉब मिळतील याची आम्हाला नक्की खात्री आहे. आणि यावेळेसचा जो आम्ही रिस्पॉन्स पाहिलेला आहे त्यानुसार आम्ही असं ठरवलेलं आहे की नेक्स्ट इयर पण किंवा एक 6 महिन्यात ॲज डिमांड ऑफ स्टुडंट्स किंवा एम्प्लॉईच्या की आम्ही परत एकदा इक्विटासोबत मेगा जॉब फेअर परत एकदा घेण्याची आमची खूप इच्छा आहे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा.
आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. मरकजी वजीर दाखिला अमित शाह का 15 फरवरी को शहर में जलसा-ए-आम मुनक़िद किया गया है. लोकसभा इंतखाबात में औरंगाबाद की नशिस्त पर भारतीय जनता पार्टी और रुफ़क़ा पार्टियों का उम्मीदवार मुकाबला करेगा, ये बात वाज़ेह हो गई है. परिषदेला उभातीत असलेले दिनांक 15 फेब्रुवारीला आपल्या शहरामध्ये देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री माननीय अमित भाई शाह यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे. ही जाहीर सभा लोकसभेच्या तयारीचीच आहे. माननीय शहा साहेबांचा दौरा जर पाहिला तर सकाळी 11 वाजता ते अकोल्याला येतील. अकोल्याला पक्षाचे पदाधिकारी आणि कोर कमिटीची ती बैठक घेतील. नंतर दुपारच्या वेळेस साधारण 3-4 वाजता जळगावला येतील. जळगावमध्ये युवा संमेलन असेल
आणि नंतर संभाजीनगरला येतील. संभाजीनगरला मात्र जनतेची म्हणजे जाहीर सभा आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांची ही दुसरी टर्म एप्रिलमध्ये संपते आणि तिसरी टर्म सुरू होते. त्यासाठी भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक मागच्या 3 वर्षापासून काम चालू केलेले आहे. एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं टार्गेट आहे की भारतीय जनता पार्टीला 370 जागा जिंकायच्या आणि NDA सहित जे विविध आमचे मित्र पक्ष आहेत, उदाहरणार्थ शिवसेना असेल, शिंदेसाहेबांची शिवसेना, उदाहरणार्थ RPI असेल, अजितदादाचा राष्ट्रवादी आणि बाकी बरेच आहेत. अशा एकंदरीत आम्हाला 400च्या पार जागा जिंकायच्या आणि त्यासाठी पूर्णपणे तयारी आमची झालेली आहे. सध्या सभा होईल, उमेदवारी वगैरेचा काही विषय नाही आहे. आम्हाला ही जागा जिंकायची, संभाजीनगरची जागा जिंकायची, मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता आम्हाला ही जागा म्हणजे ते पंतप्रधान होणारच आहे. पण जसं मी नेहमी सांगतो की राम मंदिरसाठी प्रत्येक गावातून एक वीट गेली होती. का गेली ती? प्रत्येक गावातला माणूस जेव्हा तिकडे दर्शनाला जाईल तर त्याला वाटलं पाहिजे की यस, या मंदिरामध्ये आमच्या गावाची वीट आहे. तसंच मोदीजी पंतप्रधान झाला, यस, आम्हाला वाटलं पाहिजे की आमच्या शहराचा खासदार हा मोदीजींच्या सपोर्टमध्ये आहे. सभा आमच्या महायुतीची आहे. आमची जी युती आहे त्याचे सगळे घटक याच्यामध्ये असणार आहेत आणि आमच्याबरोबर शिंदेसेना असणार आहे, अजितदादा पवारांची राष्ट्रवादी असणार आहे आणि RPI असणार आहे. सगळे या सभेत उपस्थित राहणार आहेत. त्याच्यामुळे ही सभा आमच्या महायुतीची सभा आहे. त्याच्यामुळे आपण जो निकष लावत आहे तो होऊ शकतो. आणि कसं आहे की आम्ही ऑलरेडी मागच्या 6 महिन्यापासून इलेक्शन मोडमध्ये आहोत. त्याच्यामुळे 6 महिन्यापासून पूर्वतयारी सगळी चालू आहे. आमचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांची पहिली सभा, त्या निमित्तानं आम्हाला संभाजीनगरला बहुमान दिला म्हणून आम्ही तयारीला लागलेलो. त्याबरोबर आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहब सुद्धा येतील. जुमे को शब समृद्धि हाईवे पर 3 अफराद कार हादसे में फौत होने के बाद लगातार दूसरे दिन शनिचर को शब वैजपुर से करीब समृद्धि हाईवे पर हादसे में शहर के 3 अफराद हलाक हो गए. समृद्धि हाईवे पर लगातार दूसरे दिन शनिचर को शब खतरनाक हादसा पेश आया और 3 अफराद फौत हो गए. औरंगाबाद के मुसाफिर नासिक की जानिब जा रहे थे. शब 11 बजे के करीब इनकी कार ने हेवी गाड़ी को पीछे से टक्कर दे दी. दौलताबाद से करीब मालीवाड़ा इंटरचेंज के नज़दीक यह हादसा हुआ. इस हादसे में कार का अगला हिस्सा चिकनाचूर हो गया. राहुल आनंद निक्कम उम्र 47 साल, द्वारका नगर हड़को, शिवाजी वामन राव थोरात 58 साल, द्वारका नगर और अन्ना रामराव मालोदे 71 साल नवजीवन कॉलोनी हड़को N11 मरने वालों के नाम है. शिवाजी थोरात बजाज कंपनी से हाल ही में सुबुकदोश हुए थे. अन्ना मालूदे किसान था. इनका एक लड़का पुलिस महकमे में और एक लड़का बैंक में मुलाजिम है. ताहम राहुल निक्कम तामीरात के कारोबार में था. पुलिस इंस्पेक्टर गणेश गिरे की क़यादत में पुलिस वफ्द जाए हादसा पहुंची और ट्रैफिक को बहाल किया. वाज़ेह हो कि जुमा की शब भी दिलखराश हादसे में 3 अफराद हलाक हो गए थे. आम लोगों के इंसाफ और हक के लिए जद्दोजहद करने वाले एडवोकेट अभय मनोहर टकसाल का यौम पैदाइश महाराष्ट्र कामगार मुलाजिम तंजीम शहीद भगत सिंह हॉकर्स यूनियन की जानिब से शहर में मुख्तलिफ प्रोग्राम पर अमल दरामद करते हुए मनाया गया. लेबर्स, मुलाजमीन, किसान, आम शहरियों के इंसाफ और हक के लिए जद्दोजहद करने वाले एडवोकेट अभय मनोहर टकसाल का यौम पैदाइश शहर में मुख्तलिफ प्रोग्राम पर अमल दरामद करते हुए मनाया गया. इसमें लायंस आई अस्पताल की जानिब से मुफ्त आँखों की जांच और मोतियाबीन कैंप और ज़रूरत पड़ने पर मुफ्त ऑपरेशन, मुफ्त आँखों की जांच और सहूलत के नर्ख में चश्मे तकसीम किए गए. ज़िला जनरल मेडिकल अस्पताल और ज़िला एड्स
कंट्रोल वफ्द और हिमालय फाउंडेशन की जानिब से मुफ्त मेडिकल जांच कैंप का एहतमाम किया गया था। ताहम गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल घाटी के खून के शोबे के तवस्सुस से खून के अदियात का कैंप मुनक़िद किया गया था। पैठन गेट में महाराष्ट्र कामगार मुलाजिमीन तंजीम शहीद भगत सिंह हॉकर्स यूनियन की जानिब से मुनक़िद मुख्तलिफ कैंप शहर में तमाम दिन जारी रहे। इस मौके पर शहर के मुख्तलिफ मौजूदीन शख्सियतों ने एडवोकेट अभय मनोहर टकसाल को सालगिरह की मुबारकबाद पेश की। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। खुद की जिंदगी की परवाह न करते हुए लाखों अफराद की जिंदगी बचाने वाली सरकारी टीम के पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे का समाज भूषण भीमराव हत्ती अंबीरे के हाथों इस्तकबाल। मुल्क के मरकजी वजीर दाखिला अमित शाह का 15 फरवरी को शहर में जलसा-ए-आम। औरंगाबाद लोकसभा की नशिस्त पर भारतीय जनता पार्टी और रुफ़क़ा पार्टियों का उम्मीदवार करेगा मुकाबला। अब खबरें तफसील से। गैस टैंकर हादसे की वजह से पैदा हुई खतरनाक आफत पर कंट्रोल करके लाखों अफराद की जान मुआविनीन ने बचाई। सामने दुश्मन था और वो सीने पर गोली मारेगा। इन अल्फाज में पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे ने गैस इखराज के वाक़े को याद किया। वो संबोधि एकेडमी के इस्तकबाल का जवाब दे रहे थे। नाजरीन, इसी के साथ आज की खबरें खत्म होती है। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।